सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्र चालू होते आणि या नवरात्रीमध्ये बरेच जण आपापल्या कुलदैवताच्या दर्शनाला जातात, त्यांचा मानसन्मान करतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये कुलदेवीच्या दर्शनाला जाताना, तिच्या मूळ ठिकाणी जाताना काय काय बरोबर न्यायला हवं व कोणकोणत्या नियमांचं पालन करायला हवं ते आपण पाहणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर परिपूर्ण लाईफस्टाईल आणि किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या घरातील देवाऱ्यामध्येही कुलदेवीचे टाक किंवा मूर्ती किंवा फोटो असतात। आपण रोज त्यांची मनोभावे पूजा अर्चना करतो। प्रथम आपण पाहूयात कुलदेवता किंवा कुलदैवत म्हणजे काय। आपल्या कुळाचे जी रक्षण करते, सांभाळ करते त्याला कुलदैवत किंवा कुलदेवता असे म्हणतात। कुलदेव व कुलदेवी मिळून कुलदैवत तयार होते। कुलदेव म्हणजे पुरुष देवता आणि कुलदेवी म्हणजे स्त्री देवता। प्रत्येकाचे कुलदैवत हे वेगवेगळे असतात। प्रत्येक कुळाला एक कुलदैवत असते आणि या कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळावा व आपल्यावर त्यांची कृपा राहावी यासाठी आपण कुलधर्म व कुळाचार करत असतो। जिथे कुलदेवीचा आशीर्वाद असतो तिथे कोणतीच अडचण येत नाही। कुलदेव यामध्ये जेजुरीचा खंडोबा, ज्योतिबा, पालीचा खंडोबा असे देव असतात। तर कुलदेवी म्हणजे तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका देवी किंवा वणीची सप्तशृंगी या देवी आहेत। काही लोकांमध्ये कुलदैवत व ग्रामदैवत यामध्ये गोंधळ उडतो। म्हणजे त्यांना जर कुलदैवत विचारले तर ते आपल्या गावातील देवतांचे नावं सांगतात, पण गावातील देव हे ग्रामदैवत असतात। ते त्या गावचे क्षेत्रपाल, अष्टभैरव किंवा काळभैरव किंवा भैरवनाथ असतात। तुम्हाला जर कुलदैवत माहीत नसेल तर तुमचे आजोबा, पणजोबा यांचं मूळ गाव असेल किंवा जिथे ते राहत असतील तेथे तुमच्या आडनाव बंधू जे असतील त्यांना तुम्ही विचारू शकता। किंवा अजूनही काही गावांमध्ये हेळवी किंवा बाडलोक येतात, त्यांच्याकडे आपल्या आडनावानुसार आपले मूळ गाव सांगितले तर आपले कुलदैवत ते सांगू शकतात। आणि जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर घरी तुम्ही यासाठी एक उपाय करू शकता। आपल्याला जर आपलं कुलदैवत जाणून घ्यायचं असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा। एक नारळ घ्यायचा व त्या नारळाच्या शेंडीचा भाग देवाकडे करून त्यावर सकाळ संध्याकाळ एक कापूर जाळावा। कापूर जळत असताना कुलदेवता माहीत पडावी यासाठी आपल्या देवघरातल्या देवाला प्रार्थना करावी। असे 21 दिवस रोज करावे। जर कापूर जाळल्यामुळे नारळाला तडा गेला तर दुसरा नारळ घ्यावा आणि जर तडा गेला नाही तर दर 7 दिवसांनी नारळ बदलून नवीन नारळ घ्यावा। म्हणजे असे 21 दिवसात 3 नारळ होतात। या 21 दिवसात तुम्ही मनोभावे पूजा करून देवाला प्रार्थना केली तर तुम्हाला नक्कीच दृष्टांताद्वारे किंवा स्वप्नामध्ये किंवा काही घटनेमार्फत तुमची कुलदेवता तुम्हाला समजून जाईल। उदाहरणार्थ घरात कोणाच्या तरी स्वप्नामध्ये देवी येईल किंवा खंडोबाचे किंवा तेथील देवळाचे आसपासचे स्वप्न पडेल, अथवा कोणीतरी तुळजापूर, ज्योतिबा किंवा कोल्हापूरवरून तुम्हाला प्रसाद घेऊन येतील। अशा अनेक घटनांमार्फत तुम्हाला तुमची कुलदेवता समजून जाईल। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांचे कुलदैवत हे जेजुरीचा खंडोबा व तुळजापूरची भवानी हे आहेत। तुम्हीही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्याही कुलदेवीचे व कुलदैवताचे नाव कमेंट बॉक्समध्ये मला लिहून जरूर कळवा। तर असे हे कुलदैवत। आपल्याकडे लग्नकार्य असेल तर नवीन जोडपे हे जेजुरीला जातात, तुळजापूरला जातात। लग्नानंतर कुळाचारामध्ये त्यांच्या नावाने आपण जागरण गोंधळ घातला जातो। आपल्या घरात जर कोणी मूल जन्माला आले तर आपण काही महिन्यांनी त्याला कुलदेवतेला दर्शनाला घेऊन जातो। थोडक्यात काय तर आपण आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद जरूर घेत असतो। म्हणूनच किमान वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदेवताच्या दर्शनाला जरूर गेले पाहिजे। कुलदेवता ही आपली आई असते। पिढ्यानपिढ्या आपल्या कुळाचा व आपल्या वंशाचा ती सांभाळ करत असते। नवरात्रीमध्ये सुद्धा अनेक जण कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जातात। तर अशा वेळेस दर्शनाला जाताना काय काय बरोबर नेले पाहिजे हे आता आपण पाहूया। आपण नेहमी देवदर्शनाला जाताना हळद, कुंकू, हार, नारळ, फुले, साखर फुटाणे हे घेतच असतो। तसेच देवीची ओटी भरण्यासाठी ओटीचे सामानही घेतो व देवीला समर्पित करतो।
कुलदेवीचा वार हा शुक्रवार असतो, म्हणूनच दर्शनाला जाताना शुक्रवारी आपले दर्शन होईल असेच निघावे किंवा तसे नियोजन करावे. आणि नाहीच जमले तर मंगळवारीही तुम्ही जाऊ शकता. शुक्रवार किंवा मंगळवार या दिवशी तुम्ही देवीची सेवा करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला कुलदेवीच्या दर्शनाला जायचे आहे त्या दिवशी आधी घरातील कुलदेवीची पूजा करून नंतरच प्रवासाला निघायचे आहे. तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तुम्ही त्यांची मनोभावे पूजा करू शकता. पूजा झाल्यावर निघायच्या आधी कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की मी सहकुटुंब आपल्या दर्शनाला येत आहे व येताना आपल्यासाठी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेला प्रसाद नैवेद्य आपल्यासाठी घेऊन येत आहे. तर आपल्या दर्शनाला येण्यासाठी मला आज्ञा द्या व आम्हा सर्वांचा प्रवास हा सुखकर करा. दर्शनाला जाताना आपल्या देवीचा टाक किंवा मूर्ती ही बरोबर घेऊन जायची आहे. दर्शनाला जाताना देवीसाठी शक्यतो आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य घेऊन जायचा आहे. जर तुमची कुलदेवी तुमच्या राहत्या घरापासून खूपच लांब असेल, म्हणजे जायला 1-2 दिवस लागत असतील, तर देवीसाठी 11 बेसन लाडू, 11 कणकेच्या पुऱ्या व पावशर गुळाची ढेप बरोबर घेऊन जायची आहे. कारण लाडू व पुऱ्या ह्या 2-4 दिवस टिकू शकतात. आणि जर तुम्ही 4 ते 5 तासात देवीच्या ठिकाणी पोहोचणार असाल तर पुरणपोळीचा नैवेद्य बरोबर करून घ्यायचा आहे. थोडक्यात आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य देवीसाठी न्यायचा आहे. यामुळे देवी नक्कीच प्रसन्न होईल. तसेच आपल्याबरोबर एक छोटी डबीही जरूर ठेवावी. का ते मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल. देवीच्या मूळ ठिकाणी मूळ स्थानी गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर आपण हा जो नैवेद्य तिथे गेल्यावर देवीला दाखवतो, तो दाखवून झाल्यावर त्यातील नैवेद्याचा काही भाग हा प्रसाद स्वरूपात परत घेऊन यायचा आहे व तो ग्रहण करायचा आहे. आपण जो आपल्या घरातील देवीचा टाक किंवा मूर्ती बरोबर आणली आहे ती तिथे मूळ ठिकाणी देवीच्या चरणावर स्पर्श करून तिला प्रार्थना करायची आहे की आम्ही सहकुटुंब आपल्या दर्शनाला आलो. तूच आमची रक्षणकर्ता आहेस. तुझा आशीर्वाद आमच्या घरावर, सर्व कुटुंबावर अखंड राहू दे. त्यासाठी आम्ही तुला न्यायला आलो आहोत. तर तूही आमच्यासोबत आपल्या घरी चल. या मूर्तीमधून तू जागृत रूपाने आपल्या देव्हारात स्थानापन्न व्हावे अशी आमची इच्छा आहे व तुझा आशीर्वाद सदैव आम्हाला मिळू दे. अशी देवीला आवर्जून प्रार्थना करायची आहे. तुम्ही जर देवीला मनोभावे असे गाराणे घातले तर देवी नक्कीच तुमच्याबरोबर तुमच्या घरी येईल. तसेच तिथून निघताना देवीच्या चरणावरचे कुंकू घ्यायला अजिबात विसरायचे नाही. म्हणूनच घरून निघताना एक डबी बरोबर घ्यायची आहे ज्यामध्ये आपण देवीच्या चरणावरचे कुंकू घेऊन घरी येऊ व ते कुंकू तुम्ही देवीचा आशीर्वाद म्हणून रोज लावायचे आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.